आधीना काळमा ज्या चारोळ्या म्हणत घट्यावळरण्या किंवा दैन दैतांना काही गाणं म्हणत थट्टा मस्करीने काही एकदम सिरियस गाणं जसं बहीण भाऊंसाठी म्हणे माय अंडेरण्यासाठी म्हणे बहीण भाऊनाचा म्हणजे बहीण बाशीना गाणं तर त्या सण एकदम दिल्ले असा पार करी जायत तर तो गोडावा त्याजवे त्या गाणं म्हणत त्या असं काही वेगळा उद्देश थोडी म्हणत असं सहज म्हणे त्याचा भाव व्यक्त करीत त्या तटला तटी यमक जुडायलेत त्या आणि त्याजवे बोलत तर जासनासाठी ते गाणं किंवा ती चारोळी राहे तर ती आपोआप समोरला व्यक्तीले स्पर्श करी जाय आणि त्या पद्धतीतून त्याचा भाव प्रेम हाही वृद्धिगत वय असं मला तरी वाटस ना ते त्या चारोळ्या राहिलेत ना ते त्या गाणं राहिलेत म्हणजे बट्टाच रिलेशन असा सुक्का सुक्का विजायलेत तर त्याच चारोळ्या असले त्या जुनं जे लिखाण आहे त्याला मी जरा असं उजळणी त्यांनी करायला प्रयत्न करी राहिनो मजबा टाकत जसू आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मी आता सुरुवात करस माय माय मी करू माय सोनानी परात माय माय मी करू माय सोनानी परात माय निबिगर चित लागे ना घरात माय माय करीसनी ऊन तोंड मन भरी माय माय करीसनी ऊन तोंड मन भरी अमृत जिरा पाणी पिणू मी धन भरी माय माय मी करू माय सोनानी पालखी माय माय मी करू माय सोनानी पालखी माय ना बिगर कोणी करे ना आलुखी माय ना बिगर कोणी करे ना आलुखी बारीक पिठनी मी रांदी भाकर चव घडी बारीक पिठनी मी रांदी भाकर चव घडी माय बाई नना भोजननी याद यस घडी घडी घरोट हाई वडू मना आंघोटानी नेटे घरोट हाई वडू मना आंघोटानी नेटे मावलीन दूध हाई रवस मना मन गटे माय धोये डोकं मना निवायना माथा माय धोये डोकं मना निवायना माथा मायना राजमा भर समंदिर कयारिता जोपर्यंत माय ना तोपर्यंत जी हाऊस माऊस आहे ती करील हो हाऊस माऊस म्हणजे माय डोकं वगैरे धोस आपण बऱ्याच शायनिंग मारतीस मी स्वतः नाही तू नको धू माल धोतायस पण आता मला हाई वाची राहिनो ना तर मला पण फील विराड की माय शेतीतला आपण स्वतःनी पाठ घसडी लिहावून पाहिजे मायवरी माय म्हणून मम्मी खूप माल करस आणि मी तुला डोकं धुई देस आणि मी तुला पाठ घसडी देस आता जासू ना मंदानाले नक्की चित्तांग गौतम हजार गर सोयी सई बाई चित्तांग गौतम हजार गर सोयी सई बाई अथांग गोतटाई आप रुक लागे मायबाई माय माय मी करू माय मनी नदी मानी शाहू माय माय मी करू माय मनी नदी मानी शाहू या मायनी पोटे 3 बहिणी आणि 1 भाऊ या मायनी पोटे 3 बहिणी आणि 1 मना भाऊ आता एक शेवटली लाईन बोलसो उंढायाना उनमा सर्प धुंडस सावली उंढायाना उनमा सर्प धुंडस सावली आंतरीना देठ पासीन माया लावस माऊली आंतरीना देठ पासीन माया लावस मावली माऊलींबाबत मागितलं पण सांगा कमीच आहे पण अशा चारोळ्या जवळ वाचो तर खूप असं घरदाटी आहेस कारण इथलं मार्मिक पद्धतीतून त्यासनी मांडलेले ना आपला पूर्वज खरंच ग्रेट होतात आपण